आज सकाळी सकाळीच दूध तापायला ठेवलं तर ते नासलं होतं. मग नासलेलं दूध म्हणलं की माझा ठरलेला पदार्थ असतो तो म्हणजे कलाकंद. मी काय केलं सुरुवातीला हे दूध गाळून घेतलं, पातळ पाणी त्याच्यामध्ये मी कणिक भिजून घेतली आणि जे घट्ट पनीरसारखं शिल्लक राहिलेलं दूध होतं ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं. इतकं निघाले बघू शकता तुम्ही. आणि याचा मस्त असा कलाकंद करायचा ठरवला. कलाकंद करायला घेतला तितक्यात लक्षात आलं की घरामध्ये आंबा आहे. मग या आंब्याच्या बारीक फोडी करून या पनीरमध्ये टाकल्या. दोन्ही अगदी व्यवस्थित एकत्र केलं आणि मँगो कलाकंद करायचा ठरवला. हे सगळं मिश्रण जाडबुडाच्या कढईमध्ये टाकून याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकली. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, पण कलाकंद म्हणल्यानंतर तो थोडासा गोडच असतो. आणि याच्यामध्ये आपण आंबा टाकलाय तर आंब्याच्या चवीनुसार साखर टाकायची. हे सगळं मिश्रण आपण शिजायला ठेवणार आहोत. आता हळूहळू सुरुवातीला हे मिश्रण पातळ होतं आणि नंतर हे दाट व्हायला सुरुवात होते. हा कलाकंद चवीला अतिशय चवदार लागतो आणि आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीनं आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून खायला छानच लागतात. हे मिश्रण हळूहळू कढईपासून बाजूला सुटायला लागले आणि अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार आहे. आता हे तयार मिश्रण एका ताटलीमध्ये ओतून घेऊयात. थोडंसं थंड झाल्यानंतर त्याला चौकोनी आकार देऊयात आणि नंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. थोडंसं थंड झाल्याशिवाय याच्या वड्या पाडता येणार नाहीत. या पद्धतीने आपला मँगो कलाकंद तयार आहे. सुरुवातीला वड्या कशा पाडायच्या ती मी दाखवलंच आहे. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.